मंडळी, तुमच्या आमच्या आपल्या सर्वांच्या मालकीची सरकारी तिजोरी लुटण्याचा अगदी नवा कोरा प्रकार. हा प्रकार, ही पद्धत ऐकून तुम्ही थक्क व्हाल. नेमकं काय घडलं या लुटारूंमध्ये? भाजप आणि एकनाथ शिंदेचे जिल्हा प्रमुख यांनी काय घोटाळा केला ते भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या 2 म्होरक्यांनी कागदावर स्वतःला खोटं प्रकल्पग्रस्त दाखवून सरकारी तिजोरीतून कोट्यावधींची लूट केली आहे. कोट्यावधींची. नेमकं काय घडलं ते लक्षपूर्वक आज ऐका. मंडळी, तुम्हाला ठाऊक असेल, पंढरपूर ते मोहोळ असा एकूण 59 किलोमीटरचा एक पालखी मार्ग आहे. या मार्गाच्या कामाचे मग नोटिफिकेशन्स निघाले. अर्थातच तुम्हाला ठाऊक आहे, मग या मार्गावर येणाऱ्या शेत जमीन मालकांना प्रकल्पग्रस्त म्हणून नुकसान भरपाई मिळणार. याच संधीचा फायदा घेऊन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, लक्षपूर्वक आहे का, नाव सांगतो तुम्हाला, चरण चौरे यांच्या फक्त 3 गुंठे जमिनीवर, फक्त 3 गुंठे, बांधकाम नसताना कागदावर खोटे बांधकाम दाखवले. कुठल्याही प्रकारची पाईपलाईन त्या ठिकाणी नव्हती, परंतु पाईपलाईन देखील खोटी दाखवली. काही वनझाडे दाखवले, काही फळझाडे खोटे दाखवले कागदावर. आणि एकूण 5 ते 6 वेळा, एकदा नाही 5 ते 6 वेळा वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तब्बल 9 कोटी 38 लाख रुपये सरकारी तिजोरीतून पसार केले.